या वर्षीचा धार्मिक देखावा आहे काली माता व रक्तबीज कथा। काली माता व रक्तबीज कथा। काली माता व रक्तबीज कथा। देवी कालीच्या अनेक कथांपैकी एक रक्तबीज नावाच्या राक्षसाची कथा आहे। रक्तबीज नावाच्या राक्षसाला त्याच्या कठोर तपश्चर्येने शक्तिशाली वरदान मिळाले। या वरदानानुसार रक्तबीजाच्या रक्ताचा एक थेंबही पृथ्वीवर पडला तर त्यातून अनेक राक्षसांचा जन्म होईल। असे वरदान मिळाल्यानंतर रक्तबीजाने आपल्या अधिकारांचा चुकीच्या पद्धतीने वापर करण्यास सुरुवात केली। हळूहळू त्याची दहशत वाढत गेली आणि त्याने तिन्ही लोकांवर आपली शक्ती वापरण्यास सुरुवात केली। रक्तबीजाच्या दहशतीने सगळेच त्रस्त झाले। रक्तबीजाचा पराभव करण्यासाठी देव आणि दानवांमध्ये घनघोर युद्ध झाले। पण रक्तबीजाचे रक्त जमिनीवर पडताच एक एक करून शेकडो राक्षसांचा जन्म झाला। त्यामुळे रक्तबीजाचा पराभव करणे अशक्य झाले। या रूपात मां कालीच्या हातात शस्त्रे, एका हातात खापर आणि गळ्यात कवटीची माळ होती। पण रक्तबीजाचे रक्त जमिनीवर पडताच अनेक राक्षसांचा जन्म होत होता। देवी कालीने रक्तबीजाचा वध केला। पण या काळात कालीच्या क्रोधाने इतके भयंकर रूप धारण केले होते की तिला शांत करणे अशक्य होते। कालीचा राग कमी करण्यासाठी सर्व देवता शिवाच्या आश्रयाला पोहोचले आणि त्यांनी देवी कालीला शांत करण्याची विनंती केली। या वर्षीचा धार्मिक देखावा आहे काली माता व रक्तबीज कथा। काली माता व रक्तबीज कथा। काली माता व रक्तबीज कथा। देवी कालीच्या अनेक कथांपैकी एक रक्तबीज नावाच्या राक्षसाची कथा आहे। रक्तबीज नावाच्या राक्षसाला त्याच्या कठोर तपश्चर्येने शक्तिशाली वरदान मिळाले। या वरदानानुसार रक्तबीजाच्या रक्ताचा एक थेंबही पृथ्वीवर पडला तर त्यातून अनेक राक्षसांचा जन्म होईल। असे वरदान मिळाल्यानंतर रक्तबीजाने आपल्या अधिकारांचा चुकीच्या पद्धतीने वापर करण्यास सुरुवात केली। हळूहळू त्याची दहशत वाढत गेली आणि त्याने तिन्ही लोकांवर आपली शक्ती वापरण्यास सुरुवात केली। रक्तबीजाच्या दहशतीने सगळेच त्रस्त झाले। रक्तबीजाचा पराभव करण्यासाठी देव आणि दानवांमध्ये घनघोर युद्ध झाले। पण रक्तबीजाचे रक्त जमिनीवर पडताच एक एक करून शेकडो राक्षसांचा जन्म झाला। त्यामुळे रक्तबीजाचा पराभव करणे अशक्य झाले।
या रूपात मा कालीच्या हातात शस्त्रे, एका हातात खापर आणि गळ्यात कवटीची माळ होती. पण रक्तबीजाचे रक्त जमिनीवर पडताच अनेक राक्षसांचा जन्म होत होता. देवी कालीने रक्तबीजाचा वध केला. पण या काळात कालीच्या क्रोधाने इतके भयंकर रूप धारण केले होते की तिला शांत करणे अशक्य होते. कालीचा राग कमी करण्यासाठी सर्व देवता शिवाच्या आश्रयाला पोहोचले आणि त्यांनी देवी कालीला शांत करण्याची विनंती केली.